हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज ना मी पत्ताकोबीची एक छान अशी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे। ते म्हणजे हे बघा, मी पत्ताकोबी पाव किलो खिसून घेतलेली आहे आणि त्याचे थोडे मोठे मोठे जे तुकडे उरलेले ते एका साईडला ठेवलेत। ते आपण फेकणार नाही आहेत, ते आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। आता बघा, मी पत्ताकोबीच्या खिसामध्ये मिठा घातले, सगळे मसाले जे आपले मसाल्याच्या डब्यामध्ये असतात, म्हणजे हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धने पावडर आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट म्हणजे लाल कलर येण्यासाठी। मीठ पण घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि हे सगळे मसाले आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे आणि बेसन एकदमच घालायचं नाही आहे, मी सध्या 2 चमचे घातले। जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे। आता याचं एक व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप असं घट्ट करायचं नाही आहे, नॉर्मली करायचं आहे, म्हणजे आपण मंचुरियनसाठी जसं तयार करतो तसं करायचं आहे। आणि छान असं हाताने मळून घ्यायचं आहे, त्याला व्यवस्थित बाइंडिंग झाली पाहिजे। आणि बेसन जास्त वापरायचं नाही आहे, नाहीतर त्याच्यामध्ये कोबीची चव लागणारच नाही आहे, नुसतं बेसनच लागेल। त्यामुळे फक्त 2च चमचे बेसन लागेल। जर तुम्हाला वाटलंच की खूपच पातळ झालं, खूपच पाणी सुटलं आहे, तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घालू शकता। मी परत अजून 2 चमचे बेसन घातलं आहे, कारण की मला ते थोडंसं पातळ वाटतं, त्यामुळे व्यवस्थित आता ते पण छान करून घेऊयात। आणि हे बघा, मी छान असे छोटे छोटे असे बॉल्स त्याचे तयार करून घेते, एकदम असे दाबून घ्यायचे आहेत, कारण की आपण याला तळणार आहोत, तर हे तळताना तेलामध्ये फुटू नयेत, म्हणून याला व्यवस्थित दाबून असे घ्यायचे आहेत। आणि जर हे खूप घट्ट झालं ना, तर आपले जे तळल्यावर त्याचे जे वडे होणार आहेत ते हे व्यवस्थित होणार नाहीत, असे निब्बर होतील। आणि जर मी तळणार असं म्हणलं, पण हे तळणार नाही आहे, मी याला आपण शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। मी बिलकुलही तळणार नाही आहे, फक्त थोडंसं ते चिटकून नाहीत म्हणून इतकंच तेल घालणार आहे, बिलकुलही तेलाचा जास्त वापर करणार नाही आहे। आता हे बघा, मी एका साईडला गॅस ऑन केला आहे आणि नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे। माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे, हा दोशाचा तवा आहे। जर तुमच्याकडे दुसरा शॅलो फ्राय पॅन असेल तर तुम्ही ते वापरू शकता। बघा, मी एकदम खूप थोडंसं तेल घातलेलं आहे, कारण नॉनस्टिक तव्यावर तेल घालायची गरज नाही आहे, पण एक सुरुवातीला ते चिटकू शकतं। आता हे बघा, मी एक बॉल घेतला आणि त्याला थोडंसं प्रेस करून त्या पॅनवर ठेवलं आहे। आणि गॅस ज्या आपण हे सगळं बॉल्स ठेवतो आहे तोपर्यंत गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि नंतर गॅसची फ्लेम लहान करायची, एकदम लहान करून ठेवायची, जे करपणार नाहीत आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी छान लाल होतील आणि एकदम छान असं, म्हणजे खूप असं क्रिस्पी होत नाहीत, पण छान होतात। आणि जर तुम्हाला याला तळूनच घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला तळून घेऊ शकतात। आणि मी याला तव्यावर प्रेस केलं, तर तुम्ही हातावर प्रेस करून सुद्धा तुम्ही तव्यावर ठेवू शकता। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात। आणि सर, तुम्हाला जर थोडंसं डिस्टर्ब होत असेल, व्यवस्थित ऐकत नसेल तर सॉरी, कारण की माझ्या आजूबाजूला आवाज भरपूर आहे। जर काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकतात, मी त्याच्यावर तुम्हाला सांगेल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं सांगेल। आता आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी जे उरलेले जे मोठे मोठे कोबीचे तुकडे होते ते मी त्याच्यामध्ये टाकलेत। नंतर 3 मीडियम साईजचे टमाटे घेतलेत आणि असे छान असे लाल बुंद टमाटे घ्यायचे, छान कलर येतो ग्रेव्हीला। आता हे व्यवस्थित चिरून घेऊन, आणि खूप असे बारीक बारीक चिरायची गरज नाही, कारण की आपल्याला त्याची पेस्ट करायचीच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या भाजीमध्ये कांदा लसूण वापरलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही करू शकता, तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा ही भाजी करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही आहे। आता याची व्यवस्थित पेस्ट व्हावी म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे।
हे बघा ग्रेव्ही तयार झाली आणि एकदम अशी फाईन अशी बारीक ग्रेव्ही केलेली नाही आहे, थोडीशी अशी जाडसर ठेवलेली आहे. हे बघा आता हे टिक्कीचं छान अशा दोन्ही साईडने लाल झालेल्या आहेत. तर आपण याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करू. गॅस बंद करून शिफ्ट करायचं. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जशी आवडते, जितकी आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकतात. काहीही बंधन नाही आहे. आणि जर तुम्हाला मोहरी आवडत नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी जिरे घालू शकतात किंवा दोन्ही मिक्स करून घालू शकतात. काहीही प्रॉब्लेम नाही. आता हे बघा मी याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि कढीपत्त्याचे थोडेसे बारीक बारीक तुकडे करून घातलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये परत तेलामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे कलरसाठी. आणि ते थोडंसं हे झालं की लगेच मी त्याच्यामध्ये आपली टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. तुम्हाला वाटलं असेल मी कांदा घातलेला आहे ग्रेव्हीमध्ये, तर कांदा बिलकुलही घातलेला नाही आहे. जे कोबीचे मोठे मोठे तुकडे होते त्याच्यामुळे त्याला असं कांद्यासारखी अशी ती ग्रेव्ही झालेली. कांदा टाकल्यावर जशी ग्रेव्ही होती तशी ते कोबी झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये बिलकुलही कांदा लसूण नाही घातलेला आहे. जर तुम्हाला लसूण एवढं होत असं की तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये अद्रक घालू शकतात. पण आमच्याकडे अद्रक तितकं खात नाहीत त्यामुळे मी अद्रक घातलेलं नाही आहे. म्हणजे भाज्यांमध्ये खात नाहीत, बाकी याच्यामध्ये घालतात. काही मोजक्या भाज्यांमध्येच अद्रक खातात, सगळ्या याच्यामध्ये खात नाहीत. त्यामुळे मी याच्यामध्ये बिलकुलही कांदा लसूण अद्रक टाकलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही करू शकतात. तर मी त्या ग्रेव्हीमध्येच थोडेसे मसाले घातलेले आहेत. म्हणजेच आपले जे आपण आधीच्या याच्यामध्ये कोबीमध्ये जे घातलेले होते तेच सगळे मसाले मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत. म्हणजे तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, काळा मसाला. आणि हा घरगुती काळा मसाला आहे. तर काळा मसाल्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचाही एक व्हिडिओ करून टाकेल. आणि हा काळा मसाला खूप छान आहे, याचं खूप छान चव येते, खूप छान लागतो. आणि त्याच्याबरोबरच मी त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, त्याची पण एक छान चव येते. आता याला एक उकळी आलेली आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ते सगळे जे मी टिक्की केलेली आहे ती टाकलेली आहे. आपण त्याला कोफ्ते पण म्हणू शकतो, टिक्कीसुद्धा म्हणू शकतो. आणि झालं त्याच्यानंतर त्याच्यावरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि याला एक उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. आता याच्यासोबत पराठे करत आहे याच्या खाण्यासाठी. आणि तुम्हाला वाटलंच मी कांदा लसूण मिरची भाजी का केलेली आहे, तर नवीन गहू आलेला आहे. तर नवीन गव्हाच्या पोळीचा सगळ्यात पहिल्यांदा आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तर मी पराठा आणि भाजीचं नैवेद्य दाखवणार आहे. तर नैवेद्य वाढलेल्याचं शूट करता आलं नाही.